पंढरपूर वाहे भीवरा समोर, म्हणोनी नेमे वारकरी करती वारी अहर्निशी। पंढरीची पायी वारी ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही, पंढरीचा वारकरी वारी चुको न दे हरी। देवाच्या सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही स्वरूपात ऐक्यता मानून सगुण परमात्म्याच्या नामरूपात्मक भक्तीचा अंगीकार वारकरी व संतांनी केलाय। त्या भक्तीचा एक भव्य आविष्कार म्हणजे पंढरीची पायी वारी। आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे। असंख्य वारकऱ्यांची भक्ती साधना आहे। ही पंढरीची वारी हजारो वर्ष अविरत सुरू आहे आणि ती पुढेही राहील। पण वारी म्हणजे काय, त्याचं महत्त्व काय, उद्दिष्ट काय, पायी वारीचा इतिहास काय आहे याविषयी आपल्याला क्वचितच माहिती असतं। हा हरिमय इतिहास, वारीची दिव्य परंपरा आज आपण अगदी सोप्या आणि साध्या शब्दात या व्हिडिओतून पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। वारीचा इतिहास हा खूप दीर्घ आहे। त्यासाठी दीर्घ हा शब्द छोटा पडावा इतकी मोठी परंपरा वारीला आहे। भागवत धर्माचा प्रचार करण्यासाठी वारी सुरू झाली। हे विश्वची माझे घर हा संदेश देण्यासाठी वारी सुरू झाली। वारी नेमकी कधी सुरू झाली त्याचा नेमका उल्लेख नाही, परंतु संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांच्या अभंगांमध्ये वारीचा उल्लेख असल्याचं संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे यांनी म्हटलं आहे। वारी करण्याची परंपरा साधारणतः 800 वर्षांहून अधिक काळापासून अस्तित्वात असल्याचं मानलं जातं। ऐतिहासिक संदर्भांमध्ये 13व्या शतकापासून वारीचे संदर्भ आणि पुरावे मिळतात, पण वारी त्यापेक्षा प्राचीन आहे। संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज भानुदास मोरे म्हणतात की वारी आदी शंकराचार्यांपासून सुरू झाली। विष्णू जेव्हा पांडुरंग अवतारात आले तेव्हापासून वारी सुरू झाली। त्यानंतर पालखी सोहळा सुरू झाला। भक्त पुंडलिकासाठी श्री विठ्ठल पंढरपुरात आले। त्यानंतर वारीची पद्धत सुरू झाली। पण वारीची ही पद्धत कोणी घालून दिली त्याची काहीच माहिती नाही। एका सिद्धांतानुसार संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत यांनी आषाढ आणि कार्तिक या हिंदू संस्कृतीनुसारच्या महिन्यात पंढरपूरला जाण्यासाठी वारी सुरू केली। विठ्ठलपंत हे देखील वारीला जात होते। विठ्ठल आणि पंढरपूर या संदर्भात 3 पुराणांमध्ये उल्लेख आला आहे। स्कंद पुराण, पद्म पुराण आणि विष्णू पुराण यामध्ये विठ्ठलाचा उल्लेख आहे। भगवान विष्णू रुसलेल्या माता रुक्मिणी यांची समजूत काढण्यासाठी दिंडीरवण म्हणजेच आजच्या पंढरपुरात आले होते। त्यावेळी त्यांना आपला भक्त पुंडलिक यांची आठवण झाली। मग भगवंत स्वतः पुंडलिकाच्या दारी पोहोचले। तेव्हा पुंडलिक आई वडिलांची सेवा करत होते। त्यांना घरी कोणीतरी आलं आहे हे कळलं। त्यांनी मागे वळून पाहिल्यावर साक्षात परब्रह्म भगवान विष्णू दाराशी आलेले दिसले। भगवंत पुंडलिक यांना आवाज देत होते। मग पुंडलिक यांनी त्यांच्याजवळ असलेली एक वीट फेकली आणि देवाला म्हणाले, या विटेवर उभा रहा। माझी आई वडिलांची सेवा झाली की मी तुमच्या दर्शनाला येतो। भगवान विष्णू त्या विटेवर उभे राहिले। त्यानंतर आई वडिलांची सेवा झाल्यावर पुंडलिक भगवंताकडे आले। त्यांनी भगवंताची क्षमा मागितली, परंतु भगवंत तर आपल्या भक्तावर प्रसन्न झाले होते। त्यांनी पुंडलिक यांना हवं ते वर मागण्यास सांगितलं। भक्त पुंडलिक यांनी भगवंतांना त्याच विटेवर त्या ठिकाणी राहावं अशी विनंती केली। मग भगवंत विटेवर पांडुरंग बनून विठ्ठल बनून उभे राहिले। त्याच पंढरपुरात विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी वारीच्या माध्यमातून आषाढी आणि कार्तिकी वारीला लाखो भक्त राज्यभरातून देश विदेशातून येतात। मराठी महिन्यात आषाढ शुक्ल एकादशीला अशा अनेक दिंड्या महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक गाव आणि शहरातून पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतात आणि आपल्या लाडक्या विठुरायाप्रती आपली भक्ती व्यक्त करतात। पायी चालत जाण्याची ही परंपरा जुनी असल्याचं कारण म्हणजे
पूर्वीच्या काळी वाहतूक व्यवस्था नव्हती, त्यामुळे लोक वारीला हे पायीच जात होते आणि तेव्हापासून आजही विठ्ठल भक्त वारकरी वारीला पायीच जाणं पसंत करतात। इसवी सन 1885 मध्ये संत तुकाराम महाराजांचे धाकटे पुत्र नारायण बाबा यांनी पालखीची ओळख करून दिली, कारण त्यांना वारी परंपरेत बदल घडवायचा होता। नारायण महाराजांनी नाविन्यपूर्ण पालखीची ओळख करून दिंडी आणि वारीच्या परंपरेत बदल घडवून आणायचं ठरवलं। संत तुकाराम महाराजांच्या चांदीच्या पादुका त्यांनी पालखीत ठेवल्या आणि ते दिंडी घेऊन आळंदी या ठिकाणी निघाले। तिथं त्यांनी त्याच पालखीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका ठेवल्या आणि तेव्हापासून इसवी सन 1830 पर्यंत ही परंपरा दरवर्षी पाळली जात होती। पण त्यानंतर अनेक अधिकारांमुळे संत तुकाराम महाराज यांच्या वंशजांमध्ये आपापसात संघर्ष झाला, मानपानाच्या मुद्द्यावरून वाद झाले आणि या कारणास्तव लोकांनी जुळ्या पालख्यांची ही परंपरा खंडित करून आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि देहूमधून संत तुकाराम महाराजांची पालखी अशा वेगवेगळ्या पालख्यांचं आयोजन करण्याचा निर्णय घेतला। ही जुनी परंपरा आजही चांगल्या प्रकारे चालवली जाते। आषाढी वारीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो संतांच्या सत्पुरुषांच्या पालख्या पंढरपुरात येतात। वारीत पुरुष महिला असा कधी भेद नाही। वारीमुळे द्वेष अहंकार गळून पडतो। वारीचा हा सुंदर सोहळा महाराष्ट्राशिवाय जगात कुठेही नाही, म्हणून पंढरीची वारी करून वारकरी सर्व विठ्ठल भक्त स्वतःला धन्य मानतात। राहो निरंतर हृदयी माझे आनंदाचा पुर, चालला नामाचा गजर, अवघे गरजे पंढरपुर। फॉर द पीपल न्यूजच्या सर्व दर्शकांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। पंढरीच्या पायी वारीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्या व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि यूट्यूब व फेसबुक आणि इंस्टाग्रामवर फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो जरूर करा। रामकृष्ण हरी।